नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण राज्य सरकारची नवी योजना जी म्हणजे एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे. या शासन निर्णयाच्या अनुसार 1ली ते 8वी मध्ये शिकत असलेले मुला-मुलींना मोफत गणवेश मिळणार आहे मित्रांनो. तर कशा पद्धतीने या योजनेचा लाभ तुमच्या पाल्यांनाही मिळणार आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून ए टू झेड माहिती. त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे तर या व्हिडिओमधून आपण सगळी डिटेल्स पाहणार आहोत मित्रांनो. तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन योजना किंवा त्या योजनांचे अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो. तर बघा मित्रांनो, 20 डिसेंबर रोजी राज्य सरकारने एक जे-आर काढला आहे, ज्यामध्ये म्हटलंय की एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसारित केलेला आहे मित्रांनो. तर या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने म्हटलेलं आहे की केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती तसेच जे दारिद्र्य रेषेखालील परिवार असतील त्यांच्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याबाबत 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे मित्रांनो. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतील 1ली ते 8वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन 2024-25 शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय 8 जून 2023 रोजी किंवा दिनांक 18 ऑक्टोबर 2023 व दिनांक 10 जून 2024 मध्ये जे शासन निर्णय पारित केले होते त्या शासन निर्णयामध्येही सांगितलं होतं. त्यानंतर सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पद्धतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारी, त्या अनुषंगाने माननीय लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने देण्यात यावा अशी मागणी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा मित्रांनो, एक शाळेमध्ये जी मॅनेजमेंट समिती असते किंवा शाळा व्यवस्थापन समिती असते ती सगळे निर्णय करत असते की गणवेश कुठून घ्यायचा, गणवेश कशा पद्धतीने वाटप करायची. तर आता नवीन राज्य सरकारने या जे-आरच्या अनुसार ते सगळे अधिकार या शाळा समिती व्यवस्थापनला दिलेले आहेत की त्यांनी त्यांच्या प्रकारे गणवेश वाटप करावे. फक्त राज्य सरकार इथे गणवेश कशा पद्धतीने असणार आहे याचा एक ठराविक क्रायटेरिया शाळांना देणार आहे मित्रांनो. तर बघा, राज्य सरकार जे-आर मध्ये काय म्हणतंय तर मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी. मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानंतर एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे 2 गणवेश देण्यात येतील. बघा, जे 1ली ते 8वी मध्ये जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतील त्यांना 2 गणवेश मोफत देण्यात येणारे शाळेमार्फत. त्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना ही आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळा रंगाची हाफ पॅन्ट असेल. बघा, राज्य सरकारने आता जो मोफत गणवेश वाटप होणार आहे त्याचं कलर कशा पद्धतीने असणार आहे हेही निश्चित केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने हा क्रायटेरिया असणार आहे तर आकाशी रंगाचा बाह्य असलेला गडद निळा रंगाचा पिनी फ्रॉक असणार आहे. त्यानंतर आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळा रंगाचा स्कर्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थींचा दोघांचा गणवेश कशा पद्धतीने असणार आहे तर राज्य सरकारने या जे-आर मध्ये स्पष्ट सांगितलं आहे मित्रांनो. तर बघा, तुम्हाला आता राज्यात एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी होताना दिसणारे जे शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 असणार आहे. म्हणजे आता 2025ला सुरुवात होताच ही गोष्ट अंमलबजावणी होताना तुम्हाला या शाळांमध्ये दिसणार आहे मित्रांनो. आता एक राज्य एक गणवेशची जी संकल्पना आहे ती राज्य सरकारने जे-आरच्या माध्यमातून मांडलेली. आता अशा पद्धतीने तुम्हाला राज्यात प्रत्येक
पहिली ते 8वीच्या वर्गामध्ये एकच कलरचा गणवेश तुम्हाला बघायला मिळू शकतात। याच्याने राज्य सरकारचा एकच उद्देश असू शकतो की सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानता असणं आणि सामाजिक भेदभाव जे असतात ते दूर व्हावे, यासाठी ही संकल्पना आणण्यात आलेली। मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या पालकांपर्यंत नक्की शेअर करा, तुमच्या परिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या नवीन अपडेटवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।